नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक कथेच्या माध्यमातून एका मोठ्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत. कथेचं नाव आहे सद्गुणांची सर्वोच्चता. सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया जो आपल्याला विचार करायला लावेल. आपल्यासाठी जास्त महत्वाचं काय आहे? आपलं ज्ञान म्हणजे आपल्याला काय काय माहीत आहे ते, की आपलं चारित्र्य म्हणजे आपण माणूस म्हणून कसे आहोत ते? हा एक असा प्रश्न आहे जो खरं तर आजही तितकाच महत्वाचा आहे. ही गोष्ट आहे एका ब्राह्मणाची. हा ब्राह्मण म्हणजे राजाच्या दरबारातलं एक मोठं नाव. राजा त्याला खूप मानायचा. पण त्याच्याच मनात एक वेगळाच विचार घोळत होता. त्याला एक प्रश्न पडला होता की हा जो काही मान सन्मान मिळतोय तो नक्की कशामुळे मिळतोय? माझ्या विद्वत्तेमुळे की माझ्या चारित्र्यामुळे? म्हणजे बघा, एका बाजूला आहे ज्ञान, ज्यासाठी आयुष्यभर अभ्यास करावा लागतो, विद्वत्ता मिळवावी लागते. आणि दुसऱ्या बाजूला आहेत सद्गुण, म्हणजेच आपली सचोटी, आपलं चांगलं चारित्र्य. त्या ब्राह्मणाला हेच जाणून घ्यायचं होतं की या दोन्हीमध्ये श्रेष्ठ कोण आहे? लोक माझ्या ज्ञानाला मान देतात की माझ्या सचोटीला? आणि आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्याने एक धाडसी प्रयोग करायचा ठरवला. एक असा प्रयोग जो त्याच्या सन्मानाचं खरं कारण सर्वांसमोर आणणार होता. आणि मग सुरू झाला तो प्रयोग. बघा, 3 टप्प्यांमध्ये. पहिल्यांदा ब्राह्मणाने एक नाणं उचललं. कोषाध्यक्षाने पाहिलं, पण आदलापोटी काहीच बोलला नाही, दुर्लक्ष केलं. ठीक आहे. दुसऱ्यांदाही त्याने तेच केलं. पुन्हा एक नाणं उचललं. आणि कोषाध्यक्ष पुन्हा शांत. पण तिसऱ्यांदा मात्र त्याला रंगेहात पकडलं गेलं. चोर म्हणून अटक झाली. म्हणजे बघा, जोपर्यंत त्याचं चारित्र्य शुद्ध मानलं जात होतं तोपर्यंत सन्मान होता. पण चारित्र्यावर जरासा जरी डाग लागला की सगळा सन्मान धुळीला मिळाला. जेव्हा त्याला राजासमोर उभं केलं तेव्हा त्या ब्राह्मणाने सगळं खरं खरं सांगून टाकलं. तो म्हणाला, महाराज, मी चोर नाहीये. माझ्या मनात फक्त एकच शंका होती की सद्गुण श्रेष्ठ के ज्ञान, आणि हे तपासण्यासाठीच मी हे सगळं केलं. त्याचा उद्देश चोरी करणं नव्हताच मुळी, त्याला तर सत्याचा शोध घ्यायचा होता. या प्रयोगातून त्याला जे हवं होतं ते उत्तर मिळालं. सद्गुण हे ज्ञानापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आणि हे सत्य समजताच त्याने क्षणाचाही विलंब न करता सगळ्या सांसारिक गोष्टींचा त्याग केला आणि तो थेट बुद्धांकडे दीक्षा घेण्यासाठी निघाला. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. ही घटना जी आता घडली ती काही पहिल्यांदाच घडत नव्हती. ही तर केवळ इतिहासाची एक पुनरावृत्ती होती. हे सगळं ऐकल्यावर बुद्धांनी तिथे असलेल्या भिक्षूंना सांगितलं की अरे, फक्त ह्याच ब्राह्मणाने नाही तर फार पूर्वीच्या काळातही ज्ञानी लोकांनी अशीच सद्गुणांची परीक्षा घेतली होती. आणि मग त्यांनी त्यांच्याच एका पूर्वजन्माची म्हणजे बोधिसत्वाच्या जन्माची एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ही कथा आहे बनारसची. तिथे बोधिसत्वाचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. ते खूप विद्वान होते, तक्षशिलेत शिकलेले आणि राजाचे राजपुरोहित होते. राजा त्यांना प्रचंड मान द्यायचा. पण त्यांच्याही मनात तोच प्रश्न आला जो काही वेळापूर्वी त्या ब्राह्मणाच्या मनात आला होता. आणि इथेच तर या कथेचं खरं आश्चर्य आहे. बोधिसत्वाने सुद्धा अगदी अगदी तसाच प्रयोग केला. 3 नाणी चोरली, त्यालाही अटक झाली आणि तोही त्याच निष्कर्षावर पोहोचला. यावरनं हेच दिसतं की हा प्रश्न, हा संघर्ष, हा काळाच्या पलीकडचा आहे. पण बोधिसत्वाने आपलं उत्तर काही साध्या शब्दात नाही दिलं. त्यांनी आपला संपूर्ण अनुभव, आपला निष्कर्ष 5 अत्यंत प्रभावी श्लोकांमधून मांडला. चला तर बघूया ते श्लोक काय सांगतात. पहिल्याच श्लोकात त्यांनी एकदम स्पष्टपणे आपला निर्णय सांगितला. ते म्हणाले, मी सद्गुण आणि ज्ञानाची परीक्षा घेतली आणि आता माझ्या मनात कोणतीही शंका उरलेली नाही. सद्गुणात सर्वश्रेष्ठ आहे. हा श्लोक म्हणजे या संपूर्ण कथेचं सार आहे. चारित्र्याशिवाय, सद्गुणांशिवाय कितीही ज्ञान मिळवलं तरी ते व्यर्थ आहे. ज्ञानाला खरी किंमत चारित्र्यामुळेच येते. आणि हे किती सुंदर आहे बघा. सद्गुणांसमोर जात, वंश, सामाजिक दर्जा या कशालाच किंमत नाही. जर चारित्र्य शुद्ध असेल तर कोणी उच्च किंवा नीच राहत नाही. सद्गुण सगळ्यांना एकाच पातळीवर आणून ठेवतो. आणि शेवटी त्यांनी अंतिम सत्यच मांडलं. आपला जन्म कुठे झाला, आपल्याकडे किती ज्ञान आहे किंवा आपली ओळख पाळख किती मोठी आहे, यापैकी काहीही खरं सुख देऊ शकत नाही. केवळ आणि केवळ आपलं शुद्ध चारित्र्य, आपले सद्गुणच भविष्यातल्या सुखाची हमी देतात. हे ज्ञान मिळाल्यानंतर बोधिसत्वानंही राजपुरोहिताच्या पदाचा त्याग केला आणि ते तपस्वी म्हणून हिमालयात निघून गेले. पण थांबा, गोष्ट अजून संपलेली नाहीये. एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा धागा जोडायचा राहिलाय.
गोष्ट पूर्ण झाल्यावर बुद्धांनी त्या कथेचा आणि स्वतःचा एक असा संबंध उघड केला ज्याने त्या कथेला एक वेगळीच विलक्षण खोली दिली. बुद्धांनी सांगितलं, त्या प्राचीन कथेतला बोधिसत्व दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच होतो. ह्या एका वाक्याने भूतकाळ आणि वर्तमानकाळ जणू एकत्र आले. आणि हे सिद्ध झालं की सद्गुणांचा शोध हा बुद्धांच्या स्वतःच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग होता. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकलो? पहिलं, सद्गुण हे ज्ञानापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. दुसरं, खरं चारित्र्य आपल्या कृतीतून सिद्ध होतं, आपल्या ज्ञानाच्या प्रदर्शनातून नाही. तिसरं, हा विचार कुठल्या एका काळापुरता मर्यादित नाही, हे एक वैश्विक सत्य आहे. आणि चौथं, ही गोष्ट स्वतः बुद्धांच्या आध्यात्मिक प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि जाता जाता एक विचार, आजच्या जगात जिथे कोणतीही माहिती एका सेकंदात मिळते तिथे ज्ञानाची किंमत कमी झाली आहे. अशा काळात आपलं चारित्र्य, आपले सद्गुण सिद्ध करणं हे जास्त महत्त्वाचं नाही का? यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.